विद्यार्थ्यांना लक्ष करणं थांबवा, विद्यार्थ्यांचा छळ सुरू ठेवल्यास आंदोलन करणार, अभिजित दिपके यांचा सरकारला इशारा. आंदोलक विद्यार्थ्यांवर खासदार कंगना रनौत बरळल्या, कंगनाकडून जेन झीचा जनरेशन गटर उल्लेख, कंगना यांच्या विधानानंतर विरोधकांचा संताप. नीट विद्यार्थी आंदोलकांना फडणवीस सरकारचा मोठा दिलासा, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं आंदोलन काळात दाखल गुन्हे रद्द करण्याचे आदेश. महाराष्ट्रात MHCET परीक्षेत गैरव्यवहार कसा झाला याबाबत शिक्षकाचा व्हिडिओ व्हायरल, तर बड्या कॉलेजमध्ये प्रवेशासाठी पैशांची मागणी करणारी कथित ऑडिओ क्लिपही व्हायरल. राष्ट्रवादी नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या, पार्थ पवार पटेलांनी पवारांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती. भेटीनंतर राष्ट्रवादी विलिनीकरण, NDA पाठिंब्याच्या चर्चा, तर पवारांकडून चर्चांना पूर्णविराम. पंतप्रधान मोदींना कॅमेऱ्याचा नाही तर हृदयाचा अँगल बदलण्याची गरज, एवढंच नव्हे तर त्यांचा सल्लागार सुद्धा बदलावा, प्रियंका गांधी यांचा मोदींवर निशाणा. फेसबुकवरील मोदींचा व्हिडिओ हटवल्याबाबत मेटानं मागितली मोदींची माफी, भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, मेटाची ग्वाही. संसदीय समितीचं सोशल मीडिया कंपन्यांना समन्स, मेटा, एक्स, स्नॅपचॅट आणि गुगलच्या प्रतिनिधींना बोलावलं, 3 ऑगस्टला बोलावली बैठक. शिक्षणासाठी महाराष्ट्राला भरीव निधी द्या, दादा भुसेंची केंद्राकडे मागणी, अर्थसंकल्पात राज्याच्या वाट्याला केवळ 3.6% निधी, शिक्षण मंत्र्यांच्या परिषदेत व्यक्त केली खंत. नागपूरला मुसळधार पावसाचा तडाखा, नरेंद्रनगर, श्रीनगर भागातील घरांमध्ये पाणी, शाळेमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, उद्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर.